मागच्या 2 महिन्यात देवानं आपल्याला काय काय धावलं आणि देव आता काय धावतोय? ही सगळी पांडुरंगाची कृपा आहे तिच्यावर. आत्याबाईच्या रूपानं मागचे 2 महिने पांडुरंगच तिच्याबरोबर राहिला. अगं पांडुरंगाच्या कृपेनंच आपण यातून सुंदर निभावलं नाही का? तुला हसताना बघायची सवय नाही राहिली ना. पूर्वी किती छान हसायचीस तू. तुम्हाला सांगितलं ना, आता दिवस बदलले. अशीच हसत राहा. बघ हे घर सुद्धा बदलतं की नाही. मग पुन्हा एकदा माझ्यासाठी बासरी वाजवा ना. वाजवीन, पण त्याआधी मला तुझ्याशी एक गोष्ट बोलायची आहे. तुम्ही म्हणाल तर मी काही पण करीन, पण मग सुमिताची काळजी कोण घेईल? बरं, सुमिताची काळजी घे, पण नरसिंहाची सगळी जबाबदारी तुझ्यावर आहे. कळलं? अहिल्या, आपल्याला मूल नाहीये आणि आता जानकीचंही लग्न ठरलंय. तर तिच्या लग्नात आपण तिचं कन्यादान केलं तर खरंच छान कल्पना आहे, पण आपल्याला मूल होऊ शकत नाही म्हणून तिचं कन्यादान करायचं नाही. आपण मनापासून करायचं. सुभांचं शेत त्याला परत करा असा साहेबांचा विनंती वजा आदेश आहे तुम्हाला. पण या व्यवहारात माझा काय फायदा? कृषी उत्पन्न बाजार समितीचं अध्यक्षपद रिकामं झालंय. कुठल्या तरी विश्वासू माणसाच्या नावाचा विचार चाललाय. पण मला एक कळत नाहीये, साहेबांनी त्या फाटक्या सुभाण्यासाठी स्वतः शब्द टाकला. हो, आपण साहेबांना त्या जमिनीत काय एवढा रस निर्माण झाला? राघोबा शेठ, काजव्यानं सूर्याशी स्पर्धा करू नये, लायकीत राहावं, प्रश्न कमी विचारा. ठीक आहे, मला विचार करायला येळ हवाय. दिला, पण जमिनीबद्दलच बोलायचं. 2 दिवसात कळवतो. लवकरच कळवा. बर, या. तू माझ्या कपड्याला हात का लावलास? मी तुला यापूर्वीही सांगितलंय, माझ्या खोलीत येत जाऊ नकोस. आत्याबाई साहेब म्हणाले म्हणून मी आले. पण माझ्या खोलीत येण्यासाठी माझी परवानगी महत्वाची आहे का आत्याबाईंची? तोंडात काय बोलतेस? मोठ्याने बोल. दाखील बसली का तुझी? मी काय केलं? रडू नकोस. खात नाहीये मी तुला. फक्त या खोलीत येऊ नकोस एवढंच सांगतोय. मी चांगलं काम करते ना. तू वाईट काम करतेस असं मी कधी म्हणालो का? फक्त इथलं काम करू नकोस. माफ कर. माझ्या एका चुकीमुळे मला आयुष्यभर मान खाली घालावी लागणार आहे. असं मूल जन्माला आलं तरी त्याच्या वाट्याला काय येणार आहे कुणाच ठाऊक. ते त्याचं नशीब घेऊनच जन्माला येईल ना. अरे वा, पण आधी मूल जन्माला तरी येऊ दे. कुणाच ठाऊक मूल जन्माला यायच्या आधी. अहिल्याताई बस झालं. जे माझ्या वाट्याला आलं मी बाळाच्या वाट्याला कधीच येऊ देणार नाही. म्हणूनच तू तुला म्हणते स्वतःला जग गो. अहो जानकीच काय, पण राजांचं सुद्धा तेच झालंय. नवरा नवरी, नाती गोती सगळे सोयरे समदे एकाच बांधावरच. तेव्हा हे लगीन आपल्या गावाला होईल तर मला लई बरं वाटेल बघा.